बरोबर आहे. नेहरूंनी देश उभा केला. आज जो देश तुम्हाला दिसतोय तो मोदींनी उभा केलेला नाही, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभा केला. त्याचं काय, वर्ष वाढली, वय वाढलं, पृथ्वीचंही वय वाढतं आहे, देशाच्या स्वातंत्र्याचं वय वाढतं आहे आणि अनेक माणसांचं वय वाढतं, पदावर बसलेल्या व्यक्तींचं वय वाढतं. पण आपण आपल्याला मिळालेल्या संधीचा देशासाठी आणि जनतेसाठी किती उपयोग केला ह्याच्यावर येणाऱ्या पिढ्या आणि इतिहास आपल्या कार्याची नोंद ठेवतात. आपण कितीही अशा नोंदी नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी पंडित नेहरूंची नोंद इतिहासाने ठेवली, लालबहादूर शास्त्रींची ठेवली, इंदिरा गांधींची ठेवली, राजीव गांधींची ठेवली, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांची सुद्धा ठेवली. कारण हा देश घडवण्यात या सगळ्यांचं योगदान आहे आणि या सर्व काळामध्ये त्यांनी या देशातली लोकशाही जिवंत ठेवली. हे त्यांचं सगळ्यात मोठं योगदान. त्यांनी आपल्या देशातली लोकशाही ही मजबूत केली, जिवंत ठेवली आणि त्यासाठी अनेकदा त्यांना संघर्ष आणि सत्ताधाऱ्याने त्याग करावा लागला देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. पंडित नेहरूंनी कोणत्याही विरोधी पक्ष अशा पद्धतीनं फोडले नाहीत ज्यात मोदी आणि शहा फोडले. अनेक राज्यामध्ये त्यांच्या विरोधातली सरकार आली. लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारच्या विरुद्ध बोलणारे अनेक बुलंद नेते आले आणि त्यांनी नेहरूंच्या तोंडावर टीका केली. त्यात अटल बिहारी वाजपेयीसुद्धा होते, हे लक्षात घ्या. पण हे आमच्या विरुद्ध बोलत आहेत म्हणून त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना, त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. खरं म्हणजे हे एक तप झाल्यावर मोदींनी केदारनाथच्या गुफेत जाऊन 12 वर्षाचं आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसह. आणि मग 12 वर्षात आपण काय करू शकलो याचा लेखाजोखा एका पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केला पाहिजे. 12 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याला काय उत्तर आहे भारतीय जनता पक्षाकडे? एकदाही जनतेसमोर येऊन जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत. त्याच्यामुळे 12 वर्ष झाली, अजून 12 वर्ष होतील. देशाला उपयोग काय झाला? लोकशाहीला, देशाच्या स्वातंत्र्याला उपयोग काय झाला? फक्त पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम तुम्ही मोडला असेल, पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणं अशक्य आहे. पंतप्रधान पदाची घोडदौड सुरू आहे आणि त्या घोडदौडीखाली लोकशाही तुडवली गेली, देशाची न्यायव्यवस्था तुडवली गेली, देशाचा निवडणूक आयोग तुडवला गेला, अनेक संविधानिक संस्थांच्या छाताडावर उभं राहून त्यांची घोडदौड सुरू आहे. हे तुम्ही विसरू नका. म्हणून त्यांनी एक पत्रकार परिषद घेण्याचं धाडस दाखवायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आतापर्यंत आपली मर्दानगी आणि हिंमतबाजी दाखवलेली आहे. 12 वर्षात प्रधानमंत्र्यांनी तशी दाखवल्याचं मला दिसत नाही. ऑपरेशन सिंदूरसुद्धा आंतरराष्ट्रीय दबावाखाली त्यांना गुंडाळावं लागलं. अतिशय ठामपणे भूमिका मांडली होती की इंडिया अलायन्सने पंतप्रधान पदाचा चेहरा समोर नेला पाहिजे. नेहरूंचं काय म्हटलं तुम्ही? नेहरू आणि मोदींमध्ये कंपॅरिझन केलं जातंय की नेहरू कशा प्रकारे त्यांनी फंडामेंटल काही गोष्टी केल्या, त्याच्यानंतर आता मोदी अशा प्रकारे गोष्टी करत. हे जे नाही, मोदी हे नेहरूंच्या अत्यंत विरुद्ध वागत आहेत. पंडित नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेलं एक तेजस्वी नेतृत्व होतं. पंडित नेहरूंनी देशासाठी आपली सर्व संपत्ती दान केली. ज्या संपत्तीची आजची किंमत ही 80,000 कोटी आहे, आजचं मूल्य त्या संपत्तीचं 80,000 कोटी आहे. त्या काळामध्ये ते 225 कोटी होतं. ही संपत्ती पंडित नेहरूंनी देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी दान केली. पंडित नेहरूंच्या काळामध्ये कोणी अडाणी, अंबानी किंवा अन्य कोणी, हे जे आहे सगळे नावं घेत नाही मी, हे निर्माण झाले नाही. पंडित नेहरूंनी सार्वजनिक उपक्रम निर्माण केले. तेल कंपन्या, LIC, असे अनेक उपक्रम सार्वजनिक, ONGC, ॲटॉमिक रिसर्च सेंटर, IIT, IIM. मोदींनी काय केलं हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगायला पाहिजे. ही एक माफक अपेक्षा जी त्यांच्या तपपूर्तीनंतर जनतेने किंवा पत्रकारांनी व्यक्त केली तर भारतीय जनता पक्षाला राग येण्याचं कारण नाही. मोदींनी राम मंदिराची प्रतिष्ठापना केली असं म्हणतात. त्यासाठी शिवसेनेसह अनेक संघटनांनी लोकांचं बलिदान दिलं आहे आणि त्या राम मंदिराच्या दानपेटीतून गेल्या वर्षभरामध्ये 5 कोटी रुपये चोरीला गेले. कोणी चोरले? 5 कोटी रुपयाचा अपहार झाला आहे. आणि ही संपूर्ण व्यवस्था ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे ना. पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे किंवा कोणामध्ये क्षमता आहे तो चेहरा बनण्याची? एक लक्षात घ्या की प्रधानमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे ठरवू शकणार नाही. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की इंडिया आघाडी तो ठरवायला पाहिजे एकत्र बसून.
आणि तो एकत्र बसून ठरवलाच आहे. क्षमतापणामध्ये कोणती नावं आपल्याला वाटतं? जर मोदी होऊ शकतात तर एक सामान्य माणूस होऊ शकतो. नाही, राऊतसाहेब तुम्ही म्हणालात की नरेंद्र मोदींनी काय केलं त्यापैकी एक मुद्दा तुम्ही राम मंदिर निर्माणाचा मांडलात. भाजप किंवा मोदींचे समर्थक राम मंदिर निर्माणाचा मुद्दा मांडतात, जम्मू काश्मीर मधलं 370 कलम हटवल्याचा मुद्दा मांडतात, तिहेरी तलाकाचा मुद्दा मांडतात. असे अनेक धोरणात्मक आणि काही विकासात्मक विषय आहेत तेही मांडले जातात. नाही, विकासात्मक मुद्द्यांविषयी काही बोलता येणार नाही. विकास हा अखंड सुरू असणारी प्रक्रिया आहे. पंडित नेहरूंनी विकास नसता केला तर त्या मार्गावरून मोदी पुढे नसते गेले. मोदींनी काही चांगली कामं केली असतील, प्रधानमंत्र्यांनी ती करावीच लागतात, पण ज्या पद्धतीनं त्यांनी लोकशाहीचं अवमूल्यन केलं, संविधानिक संस्थांचं अवमूल्यन केलं, त्याच्यामुळे त्यांच्या चांगल्या कामावर काळी छाया पडली. राऊतसाहेब, आधी उद्धव ठाकरेंशी धगापट्टा झाला आणि आता शिंदेशी नाही, नाही, राऊतसाहेब, एक धगापट्टा राष्ट्रीय होता, असं बच्चू कडू म्हणतात. राजकारणातला विषय आहे जिथे इंडिया अलायन्सची बैठक पार पडते. तिथेच काल ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे 20 खासदार फुटतात. हे मोदींचं गेल्या तपातलं कार्य आहे. नरेंद्र मोदीने काय केलं तर नरेंद्र मोदींनी आपल्या विरोधकांना विकत घेतलं. हे जे मगातपासून मी सांगतो आपल्याला, तुम्ही समजून घ्या. नरेंद्र मोदी अमित शहानी त्यांच्या राजवटीत काय केलं तर शिवसेनेसारखे हिंदुत्ववादी पक्ष फोडले, राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष फोडले, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पक्षांची, आमदार खासदारांची खरेदी विक्री केली. हे 12 वर्षातलं मोदींचं काम नक्कीच भूषणावह वाटत असेल कुणाला तर त्यांनी त्याबद्दल मोदींना भारतरत्न नाही, द्यावं. रावसाहेब, त्यांनाच विषय पुढचा हा आहे की आता संसदेत नारी सन्मान शक्ती विधेयक मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जातं. त्यासाठी पक्ष फोडावे लागले, जोर जबरदस्ती करावी लागली. हे मोदींचं कर्तृत्व नक्की आहे. मी म्हणतो ना, 12 वर्षात मोदीने काय केलं. 12 वर्षात मोदींनी लोकशाहीच्या नावाने झुंडशाही आणि गुंडशाही केली. की एखादं विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी लोकशाही मार्गातून निवडून आलेल्या खासदारांना विकत घेतलं, दहशतीनं आपल्या पक्षात आणलं. हे त्यांच्या एका तपातलं कार्य आहे. अनेक राज्य त्यांनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी तिथले प्रादेशिक पक्ष विकत घेतले. हा तुमचा नाही, प्रश्न नाही, आहे. नाही, रावसाहेब, त्याच इंडिया अलायन्स बद्दल प्रश्न आहे की मग तुम्ही इंडिया अलायन्सचं भवितव्य काय पाहता? इंडिया अलायन्सचं जर भवितव्य, दिवसागणिक नरेंद्र मोदी इतके मजबूत होत असतील, नरेंद्र मोदी अजिबात मजबूत नाही. राजकीय दृष्ट्या तर ते होत आमच्या ताब्यामध्ये 72 तासासाठी निवडणूक आयोग, ईडी, CBI अशा संस्था 72 तास जर आमच्या ताब्यात आल्या तर नरेंद्र मोदी, अमित शहा हे एकतर देश सोडून गेलेले असतील, त्यांचे सगळे लोक, किंवा ते काँग्रेस किंवा शिवसेनेत प्रवेश केलेले तुम्हाला दिसतील. मी काय म्हणतोय, ज्या दहशतवादी पद्धतीनं हे राजकारण करतायत, ज्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून, हे एक तपपूर्ती आहे ना त्यांची. 12 वर्ष त्यांनी या संस्थांचा गैरवापर केला. आमच्या ताब्यात 72 तास द्याव्यात या संस्था. आमच्या कोणाच्या ताब्यात, मग राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, मी असेन किंवा अन्य कोणी असतील, ममता बॅनर्जी असतील, 72 तास द्या. नरेंद्र मोदी, अमित शहा हे एकतर देश सोडून पलायन करताना दिसतील किंवा ते काँग्रेस, शिवसेना, तृणमूल या पक्षात त्यांचा प्रवेश झालेला असेल, त्यांच्या संपूर्ण भाजपासह. हे तुम्ही लिहून घ्या.